2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस जे कायद्याचं पुस्तक तयार करायला लागले ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं. ते दुसरं तिसरं कोणी नसून ते होतं फक्त आणि फक्त भारताचं संविधान. ज्या कायद्याच्या पुस्तकास आपण आज बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे म्हणून संबोधतो, ज्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकता जपण्याची तत्व याच्यामध्ये दिली. व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस ज्याला म्हणतो, ज्याचा आवाज दाबला जात होता त्याचा आवाज वरती काढला, अशा अस्पृश्य मानल्या जाती धर्माला त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही संविधान आला, 15 ऑगस्ट आला, 26 जानेवारी आला, अनेक तेव्हा अनेक उत्सव असतील, सगळं साजरं करतोय, पण आम्ही एक विसरतोय. आजही ज्याला आपण देशाचा एकता जपणारा म्हणतो आहे, तो देशाची एकता खऱ्या अर्थाने जपली गेली आहे का? बघा, एकदा स्वतःला विचारा. जर असं असतं तर सध्या 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना घडली नसती, ज्याच्यात एका डॉक्टर महिलेवर अत्याचार होतो आहे, त्याच्या अचानकपणे कुठेतरी मारहाण होऊन एखादी स्त्री फेकली जाते आहे. मी म्हणत नाहीये की याच्या चुका फक्त पुरुषांच्याच आहेत. याच्यामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणारे जे आहेत ते आजही जिवंत आहेत, भ्रष्टाचार आजही जिवंत आहे. एवढंच नाही तर एक चिमुकली मुलगी जिला 100 उठाबशा काढायची शिक्षा देण्यात आली, तिचा मृत्यू झाला आणि त्या शाळेचं आणि शिक्षिकेचं नाव आजही समोर आलेलं नाहीये. आणि आम्ही म्हणतो आम्ही संविधान जपतोय. अरे, आपल्याला शरम वाटली पाहिजे थोडीशी तरी. ज्याला आम्ही हक्काने म्हणत असतो, हमें तो मुकद्दर से संविधान मिला है. हाँ, हमें मुकद्दर से संविधान मिला है, पर उसका पालन करा, महत्वाचा अभ्यास करा. आम्ही म्हणतो आम्ही पर्यावरणाचं रक्षण करतो. अरे, पर्यावरणाचं रक्षण केलं नसतं तर आज निसर्ग उद्ध्वस्त झाला नसता, आज बिबट्या गावात आला नसता. त्यामुळे मी एकच म्हणेन, सगळ्यांसाठी एकच वरदान, आणि ते म्हणजे भारताचं संविधान असेल.